चक्रवर्ती, त्याला 16 भाषा येतात, जो संस्कृतचा पंडित आहे, जो ग्रंथ संपदा निर्माण करतो, जो 140 लढाई करतो, एकही लढाई हरत नाही, तो माणूस स्वराज्यद्रोही, तो माणूस स्त्रीलंपट, तो माणूस व्यभिचारी, व्यसनी कसा होऊ शकतो? आणि हो लिहितो आणि काय वाक्य घातलं त्या राजसन्यास मध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे. माय भगिनी आहे, तुमची माफी मागून बोलतो. संभाजी महाराजांच्या तोंडात त्याने नाटकामध्ये वाक्य घातलेली आहे की मी शिवाजीचा रंडीबाज छट्टा, मी शिवाजीचा रंडीबाज छट्टा, मी काशीची गटारगंगा केली आहे आणि भगवेचा दस्तरुमाल करून आपल्या अय्याशीने तोंडाला पुसलेला. असलं संभाजी महाराजांविषयी नाटक लिहिलं आणि ते चालून घेतलं. सहन केलं. आमच्या लोकांनी कोणी बोललं नाही, एक सगळा शब्द बोलला नाही. का नाही बोललं? का मी प्रश्न नाही विचारले. एवढे वर्ष ते नाटक चालवलं, एकच प्याला एवढे वर्ष चालवलं संभाजी महाराजांचं नाटक. आणि बदमाशी काय आहे? पुण्यामध्ये संभाजी महाराजांचं उद्यान आहे. अरे महाराजांचं, संभाजी महाराजांचं उद्यान ना, असं कधी पाहिलं काय हो तुम्ही? कुठे जगात पाहिलं काय? बाबासाहेबांचं उद्यान आणि त्याच्यामध्ये टिळकाचा पुतळा, टिळकाचं उद्यान त्याच्यात बाबासाहेबांचा पुतळा, फुल्यांचं उद्यान त्याच्यामध्ये गांधीजीचा पुतळा, गांधीजींचं उद्यान त्याच्यामध्ये बॅरिस्टर जिन्नस. असं कधी झालं काय? जगात आहे का असं उदाहरण? नाही ना, नाही ना. मग उद्यान कोणाच्या नावाचं आहे? संभाजी महाराजांच्या नावाचा. पुतळा कोणाचा? ह्या गडकऱ्याचा. अरे ज्या माणसाने संभाजी महाराजांची बदनामी केली त्याचाच पुतळा त्यांच्याच. ही बदमाशी नाहीये, ही हरामखोरी नाहीये, हा अपमान नाहीये, विडंबना नाही. मग आम्ही 10 वर्ष सांगत राहिलो की पुतळा तात्काळ हटवा, आमच्या महाराजांची बदनामी आहे. नाही हटवलं महापालिकेने. मग आम्ही तोडत असू तर आम्ही गुंड झालो, आम्ही गुंड झालो. अरे आमच्या बापाच्या चरित्रावरती जर शितोळे उडत असेल तर आम्ही बंगला घालून बसायच्या, कुठला इतिहास सर करायचा आम्ही. आणि मग तो राज ठाकरे बोंबलतो, भुंकतो. गुंडाची संघटना. तुझ्या काय बापाचं वाकडं चाललं, तुझ्या काय बापाबद्दल कोणी बोला, आमच्या बापाबद्दल बोललं म्हणून तोडणार. आणि हे आमच्या समोरचं आव्हान आहे. आणि सगळे पुण्यातले भट एकत्र होतात आणि म्हणतात पुन्हा बसवणार. म्हटलं बसवा तर तुम्ही, तारीख दिली, वेळ दिला, फिरकलाही नाही कोणी, फिरकलाही नाही कोणी. आणि हे आजचं सुरू नाही आहे, हे आजचं सुरू नाही आहे. मासाई जिजाऊच्या बदनामीचं प्रकरण असंच गाजलं, कोणी त्याच्यामध्ये बोललं नाही, कोणाला माहिती नाही. आमचा प्रॉब्लेम आम्ही वाचत नाही. जेम्स लिन नावाचा युरोपियन लेखक आमच्या देशामध्ये येतो ना, एक पुस्तक लिहितो, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. लक्ष ठेवा नाव, मला वाटतं काही लोकांकडे असेल एखादी प्रत. शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. त्या पुस्तकामध्ये लिहितो तो, दादोजी कोंडदेव इज अ बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी भोसला. मराठी